आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख संत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी अनुक्रमे 28 जून आणि 29 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. पण तुम्हाला या सर्व पालखीचे, ह्या रथाचे काही नियम आहेत ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलाकडे असते. ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात. खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर आणि धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यासाठी केली जाते. यामध्ये एक कमिटी देखील काम करते की जी बैलजोडी निवडणे आणि सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देणे. या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरांची टीम देखील असते की जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिल्लार बैलांची आरोग्याची काळजी घेतात. तसेच जर बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर बैलाच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केले जाते. एक विशेष बाब सांगायची झाली तर भारतीय गोवंश भरपूर आहेत, पण या पालखी सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळीची निवास, भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्यांना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते. ज्ञानदेवांची पालखी. माऊलीच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त 6 कुटुंबालाच मिळतो. आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाहीये, कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालू आहे. पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना 18 दिवसाचा प्रवास असतो. रथापुढे दिंडी क्रमांक 1 व दिंडी क्रमांक 7 हा वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब आबासाहेब महाराज वासकर यांचा मान आहे. रथामध्ये फक्त 2 खिल्लार बैलच संपूर्ण प्रवास पूर्ण करतात आणि परतीच्या वारीला देखील 32 बैल पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन येतात. जेव्हा माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जात असतो तेव्हा 18 दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरवरून आळंदी येत असतो. हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह थाटाने, ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. हैबत बाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते. हैबत बाबा यांच्या प्रेरणेने ह्या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब औंध यांच्याकडून येत असे. या खर्चात सहाय्य त्या वेळेचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इसवी सन 1852 मध्ये पंच कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली. तुकोबांची पालखी. तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यातील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात. यामध्ये रितसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलाची निवड करतात. दरवर्षी 2 वेगवेगळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो. 2 कुटुंबाला मान दिल्यामुळे याचा फायदा खिल्लार बैलांना असा होतो की पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला 1 दिवसाचा पूर्ण आराम मिळतो. अशा प्रकारे खिल्लार बैलाच्या सहाय्याने हा पालखी सोहळा सुंदररित्या पार पाडतो. जेव्हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूरला जात असतो तेव्हा 18 ते 19 दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरवरून देहू येथे येत असतो. तुकाराम महाराज यांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा 1400 टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपूरला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच, पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली. 19व्या शतकात अखेरीस ज्ञानोबा तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ सोपानदेव, मुक्ताबाई जनार्दन स्वामी, एकनाथ सावतामाळी, रामदास स्वामी, संत गजानन महाराज यांची पालखी, शेगाव या साधूंच्या पालख्याही
दर्शनासाठी पंढरीस येतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात अभंग म्हणत पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात. पायी केलेल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवाच्या घराण्यात पंढरीची वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यासारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्यकाचे अभ्यास डॉ. सदानंद मोरे म्हणतात, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे. किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवाच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक तो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासूनच या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.